जीबीएसमुळे मिरजेतील शासकीय रुग्णालयात 2 जणांचा बळी. लक्षणे दिसल्यास तात्काळ उपचार घेतल्यास रुग्ण बरा होतो. डॉक्टर प्रकाश गुरव, अधिष्ठाता शासकीय रुग्णालय सांगली मिरज. जीबीएसमुळे 2 रुग्णांचा मिरजेतील शासकीय रुग्णालयात मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मिरजेत मृत्यू झालेल्या हुक्केरी जिल्हा बेळगाव येथे 14 वर्षीय मुलाचा आणि सांगोला जिल्हा सोलापूर येथे 60 वर्षाच्या वृद्धेचा समावेश आहे. दरम्यान जीबीएसची लागण झाल्याने मृत्यू झालेल्यांची राज्यातील संख्या आता 9 वर पोहोचल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. मिरजेतील शासकीय रुग्णालयात गेल्या 15 दिवसात जिल्हा व जिल्ह्याबाहेरील 12 रुग्णांवर उपचार सुरू होते. त्यापैकी 9 रुग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज सुद्धा देण्यात आला आहे. सध्या एका रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सांगली शहरात चिंतामणी नगर, विश्रामबाग आणि संजय नगरमध्ये जीबीएसचे रुग्ण आढळले होते. कर्नाटकातील हुक्केरी येथील 14 वर्षाच्या तरुणाला जीबीएसची लागण झाली होती. त्याला 31 जानेवारी रोजी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. त्याचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. दुसरी रुग्ण महिला शासकीय रुग्णालयात गुरुवारी दुपारी दाखल झाली होती. ही महिला सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथील रहिवासी होती. तिचा मध्यरात्री मृत्यू झाला. नागरिकांनी घाबरू नये. उपचारानंतर रुग्ण पूर्णपणे बरे होतात. लक्षणे दिसल्यास तातडीने उपचार घ्यावेत. हा आजार बळावला तर धोका होऊ शकतो. रुग्णाला पायात ताकद कमी झाली अथवा मुंग्या येऊ लागल्या की तात्काळ वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा असे आवाहन मिरज आणि सांगली शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव यांनी केले आहे. मी डॉक्टर प्रकाश गुरव, अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय मिरज आणि पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली. 1 जानेवारी 2025 पासून आपल्याकडे टोटल 12 जीबीएसचे रुग्ण दाखल झालेले होते. पैकी 6 पुरुष होते, 6 महिला होत्या. सद्यस्थितीत 9 पेशंटना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे आणि एकच पेशंट अंडर ट्रीटमेंट आहे आणि 2 पेशंटची डेथ झालेली आहे. लास्ट 24 आवर्समध्ये एकही रुग्ण जीबीएसचा दाखल झालेला नाही आहे. डेथ झालेल्या पेशंटमध्ये 12 तारखेला संध्याकाळी 6:30च्या दरम्यान बेळगावमधील हुक्केरी गावचा एक 14 वर्षाचा मुलगा, त्याची डेथ झालेली आहे. आणि 14 तारखेला पहाटे 3 वाजता 62 वर्षाची महिला, जी की सांगोल्याची होती, ती जीबीएसनं आपल्याकडे ॲडमिट झाली होती. तिची डेथ झालेली आहे. ही महिला डायबिटिक होती. तिला जेव्हा आपल्याकडे ॲडमिट झाली त्यावेळेला युरेमिक एन्केफॅलोपॅथीनेच ॲडमिट झाली होती. हिचं डायग्नोसिस बाहेरून एक न्यूरोफिजिशियननी करून आपल्याकडं जीबीएस असल्याचं डिटेक्ट झाल्यानंतर आपल्याकडं पाठवलेली होती. आणि हिची डेथ ही रात्री 3च्या दरम्यान झालेली आहे. पेशंटना आपण IVIG देतो, पण जर त्याचा रोग हा पुढं गेलेला असेल तर त्याला थोडंसं प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणून लोकांनी लवकरात लवकर, ज्यावेळेला आपल्या पायातली शक्ती कमी व्हायला लागलेलीची जाणीव होईल किंवा मुंग्या येणं, हे होणं, अशा प्रकारची जाणीव होते, अशा वेळेला त्वरित वैद्यकीय सल्ला घेणं गरजेचं आहे. जेणेकरून अर्लिएस्ट इज द बेस्ट हा प्रिन्सिपल इथं पण लागू होतो. IVIGमुळं 100% रिकवर झालेले पेशंट आपल्याकडं आहेत. त्यामुळं कोणत्याही प्रकारचं भीती बाळगण्याची जीबीएसच्याबद्दल आहे असं मला नाही वाटत. धन्यवाद.